नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासूनची अतिशय क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत, चवीला एकदम छान अशी चपातीच्या वडीची रेसिपी आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तांदूळ पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद, जिरापूड, धनापूड, अगदी नकळत सोडा आणि क्रश करून ओवा आणि थोडीशी कोथिंबीर घालून दाटसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण भजीला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त पातळही नको आणि अगदी घट्टही नको. छान असा पातळ लेयर चपातीला देता यावा अशी कन्सिस्टन्सी पिठाची ठेवायची आहे. आता पीठ छान मळून झालेलं आहे. इथं मी 2 चपाती शिल्लक राहिलेल्या घेतलेल्या आहेत. त्यातील एका चपातीवर एकदम पातळ, जसं आपण आळूच्या वडीला पानाला जसं पीठ लावतो तसा अगदी पातळ असा लेयर देऊन घ्यायचा आहे. आता मी चमच्यानं देत आहे. हातानं जरी पीठ एकसारखं लावलं तरी चालेल. अगदी कडेपर्यंत पीठ छान चपातीवर पसरून घेऊया. चपातीमध्ये थोडं मीठ असतं, त्यामुळं वरील पिठामध्ये मीठ घालताना व्यवस्थित घालायचं आहे. दोघांची कन्सिस्टन्सी बॅलन्स झाली पाहिजे. आता मी छानपैकी याला असं लावून घेतलेलं आहे पीठ. याची गुंडाळी करून घेऊया. असे मी दोन्ही चपातींच्या गुंडाळी करून घेणार आहे. एकीकडं पाणी तापवत ठेवलेलं आहे. आता चाळणीला थोडंसं तेल ग्रीस करून यामध्ये दोन्ही गुंडाळी चपातींची जी आपण पीठ लावून केलेली आहे ती यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि 7-8 मिनिटांसाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे. पाणी उकळतं पाहिजे. असं छान मी याचे गुंडाळींना वाफ देऊन घेणार आहे. 7-8 मिनटं याला छान दणदणीत वाफ द्यायची आहे. पहा, आता यांना थंड करून असे वडीच्या आकाराचे काप करून घेणार आहे. अगदी आळूच्या वडीसारखी छान याला लेयर्स दिसतात. सगळी वडी मी अशी एकसारखी कापून घेणार आहे. 1-1 इंचाचे असे तुकडे करून घेणार आहे. सगळी वडी अशी छान कापून झालेली आहे. आता तेल मीडियम फ्लेमवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहे. अशा ह्या चपातीच्या कुरकुरीत वड्या होतात आणि चवीलाही अतिशय टेस्टी लागतात. अशा प्रकारे तुम्ही केलात तर चपाती शिल्लकही राहणार नाही. पहा, एकदा ट्राय करून जरूर पहा. पहा किती दिसायलाही छान दिसतात. जशा दिसायला छान दिसतात तशाच क्रिस्पीही होतात. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा, ऑल्सो हाईपसुद्धा करा. आणि जर तुम्ही फेसबुकवर आणि इंस्टावर पाहत असाल तर फॉलोही करा. धन्यवाद.